इतिहास काही ग्रंथांना केवळ नोंदवून ठेवत नाही, तर तो त्या ग्रंथांभोवती समाजाची मानसिकता, मूल्यव्यवस्था आणि संघर्ष निर्माण करतो. मनुस्मृती हा असा एक ग्रंथ आहे जो भारतीय समाजाच्या जडणघडणीत खोलवर रुजलेला आहे आणि जो आजही वाद, चर्चा आणि आत्मपरीक्षण यांना प्रवृत्त करतो. या ग्रंथाकडे पाहताना अंधश्रद्धा किंवा अंधविरोध या दोन्ही टोकांपासून दूर राहून त्याला ऐतिहासिक आणि सामाजिक संदर्भात समजून घेणे आवश्यक आहे. मित्रांनो, ही डॉक्युमेंटरी मनुस्मृतीचे समर्थन करण्यासाठी नाही, तसेच केवळ निषेध करण्यासाठी देखील नाही. ही मांडणी मनुस्मृतीचा जन्म, तिचा आशय, तिचा समाजावर झालेला प्रभाव आणि आधुनिक काळात तिचे स्थान, त्यांचा सुस्पष्ट आणि संतुलित अभ्यास मांडते. तर आता पाहूयात स्मृती परंपरा, जी तत्वज्ञानाकडून सामाजिक व्यवस्थेकडे घेऊन जाते. मित्रांनो, वेद हे भारतीय संस्कृतीचे प्राचीनतम तत्वज्ञानात्मक ग्रंथ मानले जातात. त्यांनी जीवनाचा अर्थ, विश्वाची रचना आणि आध्यात्मिक विचार स्पष्ट केले. मात्र सामान्य माणसाचे दैनंदिन जीवन कसे चालवायचे, समाजात शिस्त कशी राखायची आणि वाद कसे सोडवायचे याची सविस्तर चौकट वेदांमध्ये नव्हती. जसजसा समाज विस्तारत गेला तसतसे विवाह, वारसा, मालमत्ता, गुन्हे आणि शिक्षा यांसाठी ठोस नियमांची गरज निर्माण झाली. या गरजेतून स्मृती ग्रंथांचा जन्म झाला. स्मृती म्हणजे ऋषींनी आणि विद्वानांनी समाजाच्या अनुभवातून संकलित केलेले नियम. मनुस्मृती हा अशाच स्मृती ग्रंथांपैकी सर्वाधिक प्रभावी आणि व्यापक ग्रंथ ठरला. धार्मिक परंपरेनुसार मनु हा मानव जातीचा आद्य पुरुष मानला जातो आणि मनुस्मृती हे त्याने रचलेली आहे अशी समजूत आहे. मात्र आधुनिक इतिहासकार आणि अभ्यासक मानतात की मनु ही एक प्रतिकात्मक संकल्पना आहे. मनुस्मृती एका व्यक्तीने एका काळात लिहिलेली नसून ती इसवी सन पूर्व सुमारे 200 ते इसवी सन 200 या कालखंडात विविध विद्वानांनी संकलित केलेली आहे. म्हणूनच मनुस्मृतीकडे एका व्यक्तीच्या मतांचा ग्रंथ म्हणून न पाहता त्या काळातील सामाजिक, धार्मिक आणि राजकीय मानसिकतेचे प्रतिबिंब म्हणून पाहणे अधिक योग्य ठरते. आता पाहूयात मनुस्मृती या ग्रंथाची रचना, जी जीवनाच्या प्रत्येक टप्प्यासाठी नियमबद्ध आहे. मित्रांनो, मनुस्मृतीमध्ये एकूण 12 अध्याय आणि सुमारे 2600 श्लोक आहेत. या ग्रंथात मानवी जीवनाचा आरंभापासून शेवटपर्यंतचा प्रवास नियमांच्या स्वरूपात मांडलेला आहे. विद्यार्थ्याचे आचारधर्म, गृहस्थाचे कर्तव्य, विवाह संस्था, स्त्रीचे स्थान, राजाची कर्तव्ये, न्यायव्यवस्था, गुन्हे आणि शिक्षा, तसेच कर्म आणि मोक्ष यांचा विस्तृत उहापोहा या ग्रंथात आढळतो. त्या काळात मनुस्मृती ही केवळ धार्मिक ग्रंथ नव्हती, तर समाज चालवण्यासाठीची एक प्रकारची संविधानात्मक दस्तऐवज होती. आता पाहूयात यात असलेली वर्णव्यवस्था. मनुस्मृती समाजाला 4 वर्णांमध्ये विभागते: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. संकल्पनात्मक पातळीवर ही विभागणी कामांच्या आधारावर होती असे सांगितले जाते. मात्र प्रत्यक्षात ही विभागणी जन्मावर आधारित बनली आणि त्यातून सामाजिक विषमता निर्माण झाली. शिक्षण, अधिकार आणि सन्मान हे काही विशिष्ट वर्गांपुरते मर्यादित राहिले, तर बहुसंख्य समाज सेवकाच्या भूमिकेत अडकला. कायदे आणि शिक्षा समान नव्हत्या. एकाच गुन्ह्यासाठी वेगवेगळ्या वर्णांना वेगवेगळ्या शिक्षा दिल्या जात असत. यामुळे सामाजिक न्यायाची संकल्पना कमकुवत झाली. आता पाहूयात मनुस्मृतीमधील स्त्रियांचे स्थान. मनुस्मृती स्त्रियेविषयी सन्मानाची भाषा वापरते, मात्र त्याच वेळी स्त्रीच्या स्वातंत्र्यावर मर्यादा देखील घालते. स्त्रीला वडील, पती आणि पुत्र यांच्या संरक्षणाखाली राहावे लागते आणि असे नियम मांडलेले आहेत. यामुळे स्त्रीला स्वतंत्र व्यक्ती म्हणून नव्हे, तर एक संरक्षित घटक म्हणून पाहिला गेला आहे. याच दृष्टिकोनामुळे स्त्रीला सामाजिक सन्मान मिळाला, परंतु निर्णय स्वातंत्र्य आणि आत्मनिर्भरतेचा अभाव मात्र तिथे राहिला. आधुनिक मूल्यांच्या तुलनेत ही मांडणी स्पष्टपणे असमानतेचीच आहे. आता पाहूयात मनुस्मृतीमध्ये राजा, कायदे आणि त्यांची दंडसंहिता कशी होती याचं वर्णन काय. मनुस्मृतीमध्ये राजा हा धर्माचा रक्षक मानला जातो. त्याच्यावर प्रजेचे संरक्षण आणि न्यायदानाची जबाबदारी टाकण्यात आलेली आहे.
तथापि या न्यायव्यवस्थेत समानतेचा अभाव होता. दंडसंहिता कठोर होती आणि वर्णानुसार ती बदलत होती. कायदा हा माणसाला माणूस म्हणून नव्हे तर त्याच्या सामाजिक स्थानाच्या आधारे पाहत होता. ही बाब आधुनिक न्याय संकल्पनेशी पूर्णपणे विसंगत आहे. मनुस्मृतीचा प्रभाव हा शतकानुशतके भारतीय समाजावर राहिला. विवाह व्यवस्था, जातीय रूढी, धार्मिक आचार आणि सामाजिक अंतर यावर या ग्रंथांचा खोल परिणाम झाला. ब्रिटिश काळात हिंदू कायद्याचे संहिताकरण करताना मनुस्मृतीचा आधार घेतला गेला, ज्यामुळे काही रूढी अधिकच कठोर स्वरूपात टिकून राहिल्या. मित्रांनो, याचा विरोधही झाला आणि आत्मपरीक्षणाची वेळही आली. शिक्षणाचा प्रसार, आधुनिक विचार आणि समतेची जाणीव वाढत गेल्यानंतर मनुस्मृतीवर टीका सुरू झाली. 1927 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन करून जातीय आणि लैंगिक अन्यायाविरुद्ध एक ठाम भूमिका मांडली. हा प्रसंग सामाजिक क्रांतीचं प्रतीक ठरला. आता आधुनिक भारत आणि मनुस्मृती यांचा संबंध कसा आहे ते पाहूयात. मित्रांनो, आज मनुस्मृती भारताचा कायदा नक्कीच नाही आहे. आधुनिक भारत भारतीय संविधानावर आधारित आहे, जे समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांवर उभा आहे. मनुस्मृती आज इतिहासाचा, समाजशास्त्राचा आणि चिकित्सक अभ्यासाचा विषय आहे, पण तो अनुकरणाचा नाही. मनुस्मृती हा ग्रंथ ना पूर्णतः स्वीकारण्याजोगा आहे ना पूर्णतः विसरण्याजोगा. तो आपल्याला भूतकाळातील समाजाची मानसिकता समजून घेण्याची संधी देतो. इतिहास समजून घेतल्याशिवाय भविष्य घडवता येत नाही ना, तसंच काहीसं. म्हणूनच मनुस्मृतीकडे प्रश्न विचारत विवेकाने आणि समतेच्या मूल्यांवर पाहणे हेच आधुनिक समाजाचे खरे कर्तव्य आहे असे वाटते. आता पाहूयात भारतीय संविधान आणि त्याच्या नव्या मूल्यांची उभारणी कशी झाली. स्वातंत्र्यानंतर भारताने भारतीय संविधान स्वीकारले. संविधानाने जन्माधारित भेदभाव नाकारला आणि समानता, स्वातंत्र्य व बंधुता ही मूल्ये केंद्रस्थानी ठेवली. या संदर्भात मनुस्मृतीचा कायदेशीर दर्जा हा संपुष्टात आला. आज मनुस्मृती भारताचा कायदा नाही, ती इतिहासाचा, समाजशास्त्राचा आणि तत्वज्ञानाच्या अभ्यासाचा विषय आहे. तिचे अनुकरण करण्याऐवजी तिच्या मर्यादा समजून घेणं अधिक आवश्यक वाटते. आता आपण वळूयात या पॉडकास्टच्या पुढच्या भागाकडे, म्हणजेच मनुस्मृती वर्सेस भारतीय संविधान. मनुस्मृती विरुद्ध भारतीय संविधान. हा देश केवळ मातीने बनलेला नाही, हा देश शब्दांनी घडलेला आहे. या देशाचा इतिहास तलवारीने कमी आणि ग्रंथांनी अधिक घडवला आहे. मित्रांनो, आज आपण अशा 2 ग्रंथांबद्दल बोलणार आहोत जे एकाच देशात जन्मले, पण ज्यांची दिशा, मूल्ये आणि माणसाकडे पाहण्याची दृष्टी ही पूर्णतः एकमेकांच्या विरोधात आहे. एक ग्रंथ सांगतो माणसाची किंमत त्याच्या जन्माने ठरते, तर दुसरा ग्रंथ सांगतो की माणसाची किंमत त्याच्या माणूसपणाने ठरते. एक ग्रंथ समाजाला वेगवेगळ्या स्तरांमध्ये विभागतो, तर दुसरा ग्रंथ समाजाला नागरिकांमध्ये एकत्र आणतोय. तर मित्रांनो, आता पुढील भाग हा धर्माविरुद्ध नाही, हा परंपरेविरुद्ध नाही, तर हा भाग कोणत्याही श्रद्धेवर हल्ला देखील नाही. हा भाग आहे विचार विरुद्ध विचारांचा, जन्म विरुद्ध नागरिकत्वाचा, मनुस्मृती विरुद्ध संविधानाचा, या ऐतिहासिक संघर्षाचा. मित्रांनो, भारताच्या इतिहासात मनुस्मृती हा ग्रंथ एक सामाजिक संहिता म्हणून ओळखला जातो. हा ग्रंथ धर्म, कर्तव्य, शिक्षा, स्त्री, शूद्र, अधिकार आणि समाजरचना यांवर ठाम भूमिका मांडतो. मनुस्मृतीचा केंद्रबिंदू हा माणूस नाही तर व्यवस्था आहे आणि त्या व्यवस्थेचा पाया जन्म आहे. मनुस्मृती माणसाला विचारते, तू कोण आहेस हे नव्हे तर तू कुठे जन्मलास हे विचारते. मनुस्मृती समाजाला सांगते की सर्वजण समान नाहीत आणि समान असण्याचा प्रयत्न करणे हा अधर्म आहे. आणि याच भूमिकेच्या अगदी विरुद्ध टोकावर उभं आहे ते आपलं भारताचं संविधान. संविधान माणसाला एकच प्रश्न विचारते, तू भारताचा नागरिक आहेस का? बस. संविधान जन्म विचारत नाही, संविधान जात विचारत नाही, संविधान लिंग विचारत नाही. संविधान फक्त अधिकार सांगते आणि त्या अधिकारांसोबत जबाबदारी जोडते. मनुस्मृती कर्तव्यांपासून सुरुवात करते आणि ती हक्कांपर्यंत पोहोचतच नाही,
पण संविधान हक्कांपासून सुरुवात करते आणि कर्तव्यांना समान चौकटीत बसवते. मनुस्मृतीमध्ये समाज हा पिरॅमिड आहे, वर काही, थोडे, खाली बहुसंख्य. पण संविधानामध्ये समाज हा वर्तुळ आहे, जिथे प्रत्येक नागरिक समान केंद्रबिंदूवर उभा आहे. मनुस्मृती स्त्रीकडे पाहते एका संरक्षणाच्या नावाखाली, नियंत्रणासाठी, पण संविधान स्त्रीकडे पाहते स्वातंत्र्याच्या नावाखाली, ते पण समानतेसाठी. मनुस्मृती शिक्षणाला विशेषाधिकार मानते, पण संविधान शिक्षणाला मूलभूत हक्क मानते. मनुस्मृती हे न्यायाला वर्णानुसार वाकवतात, पण संविधान न्यायाला आंधळे ठेवते, जात, धर्म, पैसा, सत्ता यांपासून मुक्त. मनुस्मृती सांगते की काही लोक जन्मताच सेवा करण्यासाठी आहेत, पण संविधान सांगते की कोणताही माणूस जन्मताच गुलाम नक्कीच नाही. हा फरक केवळ कायदेशीर नाहीये बरं, हा फरक नैतिक आहे. हा फरक मानवी प्रतिष्ठेचा आहे. जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा प्रश्न केवळ सत्ता हस्तांतरणाचा नव्हता, तर तो प्रश्न होता, हा देश कोणत्या विचारांवर चालणार. आणि याचं उत्तरही तितकंच स्पष्ट होतं. राज्य कोणत्याही धर्मग्रंथावर चालू शकत नाही, राज्य चालते संविधानावर. आणि म्हणूनच मनुस्मृती ही वैयक्तिक श्रद्धेचा भाग असू शकते, पण राज्यकारभाराचा पाया नक्कीच होऊ शकत नाही. संविधान हे भारताचे सामूहिक विवेकबुद्धीचे घोषणापत्र आहे. ते सांगते की भूतकाळाचा आदर करा, पण भविष्याला साखळदंड घालू नका. मनुस्मृती इतिहास तर नक्की आहे, पण मित्रांनो, संविधान हेच आपलं भविष्य आहे. आज प्रश्न असा नाही की मनुस्मृती चांगली की वाईट. खरा प्रश्न हा आहे की आपण कोणत्या भारतात जगू इच्छितो. मित्रांनो, जिथे जन्म तुमची मर्यादा ठरवतो, की जिथे संविधान तुमच्या संधी ठरवतं. हा व्हिडिओ पाहून तुमचं मत बदललेलंच असेल असं नाही, पण तुमचा विचार नक्की सुरू झाला असेल, आणि तरच या डॉक्युमेंटरीचा खरा उद्देश सफल झाला असेल. जर तुम्हाला वाटत असेल की संविधान समजून घेणं आज गरजेचं आहे, तर हा व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि पुढच्या भागात पुन्हा भेटूया. कारण विचार थांबला तर लोकशाही थांबते.